वेगवेगळ्या. सो मॅक्सिमम usage of the chemicals are considered as a heavy chemicals. Largely commercial use of any chemical is considered as a heavy chemicals. For your syllabus, we will discuss here H2SO4, HNO3, ammonia, and sodium carbonate as a representative for the inorganic heavy chemicals. आपण सगळी बघू शकत नाही, लिमिटेशन्स येते, परंतु ह्या 4 केमिकल्स आपण स्टडी करणार आहे. हे नंबर ऑफ केमिकल्स आहेत, ह्याचे कितीतरी इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला आता जे एक्झाम्पल सांगितले मी ते फर्टिलायझर, एक्सप्लोजिव्ह, डायस्टर, प्लास्टिक्स, लेकर्स, पेंट्स, पिगमेंट्स, टेक्सटाईल, पेपर, पेट्रोलियम, लेदर आणि कितीतरी मेटलॉजिकल प्रोसेसेसचे युनिट्स जे आहेत त्या सगळ्यामध्ये हे वापरले जातात. सल्फ्युरिक ऍसिड आणि अदर केमिकल्स जे आहेत दे आर प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी industrial, economical, and commercial development of the country. In almost all the industries mentioned above, chemistry plays a vital role, and hence there is a separate branch of industrial chemistry which we are learning at this point. हे केमिस्ट्रीला स्कोप आहे, आपण म्हणतो केमिस्ट्रीला तुम्हाला पुढे जाऊन जॉब लागणार आहेत. हे जे सगळं आहे सगळ्या जेवढ्या काय तुम्हाला त्या इंडस्ट्री सांगितल्या त्याच्यापेक्षा कितीतरी इंडस्ट्रीज आहेत अजून. त्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये केमिकल आणि फार्मा ह्याच्यामध्ये घेतलेले नाही, ते सोडून बाकीच्या इंडस्ट्री दिल्यात. त्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये केमिस्ट्री रिक्वायरमेंट आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळे केमिस्ट्रीला ऍडमिशन घेतले की जेणेकरून या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला जॉब अवेलेबल होईल आणि तो असतो. आणि तिथं आपली बरेच विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झालेत, तुम्हीही सिलेक्ट होऊ शकता आणि जॉईन होऊ शकता. जर काही सगळं क्लिअर झालं तर आपण तुमचे स्टडी टूर पण नेत असतो दरवर्षी, नाहीतर मी तुम्हाला ऑनलाईन स्टडी टूर दाखवेनच. एखादी इंडस्ट्री मागच्या कालच्या लेक्चरला शुगर इंडस्ट्री दाखवली ऑनलाईन, आता एखादी केमिकल इंडस्ट्री डेफिनेटली ऑनलाईन दाखवेल. स्टडी टूर तुमची फिक्स करतो ऑनलाईन. आता आपण जे बघणार आहे ते म्हणजे अमोनिया. सो अमोनिया, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया बाय हॅबर प्रोसेस. यापूर्वीची जी मी तुम्हाला थोडीशी जी क्लिप दाखवली, that clip gives the information about the Carl Bosch and Fritz Haber. हॅबरनी नेमकं कशा पद्धतीने त्याचं डेव्हलपमेंट केली, प्रोसेस कशी डेव्हलप केली, अमोनिया कसा डेव्हलप केला, त्याचं ओरिजिनल पिक्चर वगैरे हे सुद्धा सगळं आपण काल बघितलेलं आहे. आता थोडक्यात दाखवलं फक्त तुम्हाला. तर हे जे आहे हे सगळे इन्व्हेन्शन जे आहे या सगळ्या इन्व्हेन्शन बद्दल हॅबरना काय झालेलं आहे, नोबेल प्राइज मिळालेले आहे. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या प्रोसेस ऍक्च्युअल मध्ये इंडस्ट्रियल लेवलला डेव्हलप केल्याबद्दल बॉशना सुद्धा मिळालेलं आहे. बॉश वॉज द इंजिनियर, ही वॉज नॉट अ सायंटिस्ट, ही वॉज इंजिनियर. सो हॅबरना आणि बॉशना दोघांनाही नोबेल प्राइज मिळालेला आहे बिकॉज इट इज अ रिव्होल्युशनरी इन्व्हेन्शन. किरकोळ गोष्ट आता वाटते आपल्याला अमोनिया म्हणजे काय वगैरे असं किरकोळ वाटतं, कारण आता ते साधं वाटतंय. पण ज्यावेळी त्याचा शोध लागला नव्हता आणि त्यावेळी शेतीचं जे उत्पन्न होतं इतकं कमी होतं की आपण कन्सिडर करू शकत नाही. आज ज्या माणसाला केमिस्ट्री मधला काहीही माहित नाही, तो शेतकरी कुठलाही असला तरी तो युरिया शेतामध्ये टाकतो. तो युरिया होण्यासाठी ही प्रोसेस बेसिक आहे आणि याची गरज आहे, म्हणूनच पुढे युरिया तयार होतो. त्यामुळे यांना नोबेल दिलेला आहे. आणि युरिया हे जर तुम्ही घरात कधी डिस्कस करा की आपण जर कधी कुठलंही खत वापरलं नाही, फक्त शेणखत वापरून जर करायचं झालं तर आपल्याला एवढं उत्पन्न मिळेल का? डेफिनेटली मिळू शकत नाही. सिंथेटिक फर्टिलायझर्स वापरावी लागतातच, फक्त त्याचा वापर हा सॉइल टेस्टिंग करून गरजेनुसार वापरणं गरजेचं आहे. आपण तो ब्लाइंडली वापरतोय आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण नुकसान करून घेतोय. मागाच्या क्लिप मधला पुढचा जो पार्ट होता तो तोच होता की जरी हे सगळं रिव्होल्युशनरी आणि अन्नधान्याची उत्पन्न वाढीसाठी हे जरी शोध लावले असले तरी आता त्याचा वापर मात्र ब्लाइंडली आणि मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे जमिनीचं सुद्धा नुकसान होत आहे. ह्याही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या सॉइल मध्ये NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे 3 मेजर न्यूट्रिएंट्स आहेत हे किती आहेत आणि
जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते किती आहेत आणि आपण कुठलं पीक घेणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर स्टडी केल्या तर तुम्हाला व्यवस्थित फर्टिलायझरचं सुद्धा मॅनेजमेंट करता येऊ शकतं. आपल्यापैकी तुमच्या ज्या तुम्ही जे आता विद्यार्थी आहात त्यापैकी काही विद्यार्थ्यांचं ऍडमिशन सॉइल वॉटर अनालिसिस आहे, त्यांना त्यांचा कोर्स जो आहे तो ऑनलाईन सुरू होणार आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातील. तर आता आपण जर बघितलं तर अमोनिया इज मॅन्युफॅक्चर्ड इन 3 डिफरंट वेज ऍज अमोनिकल लिकर इन अ कोल गॅस इंडस्ट्री. कोल गॅस इंडस्ट्रीमध्ये अमोनिकल लिकर फॉर्मेशन होतं, सिंथेसिस केलं जातं मॅन्युफॅक्चरिंग. ही एक मेथड आहे. दुसरं फ्रॉम कंपाऊंड पासून वेगवेगळ्या सिंथेसिस मध्ये अमोनिया प्रिपरेशन होतं ते. आणि सिंथेटिक मेथड फॉर अमोनिया दॅट इज हॅबर प्रोसेस. 90% of ammonia is manufactured with this process only. Today, whatever the need of the ammonia is fulfilled by this synthetic Haber process. या Haber process synthetic method नीच काय केलं जातं, हे Haber जी डेव्हलप केलेली प्रोसेस आहे ती वापरूनच 90% अमोनिया वर्ल्ड वाईड तयार केला जातो आणि तो सगळ्या जगाची जी रिक्वायरमेंट आहे ती भागवतो. ओके. तर हे जे आहे हे सिंपल रिएक्शन आहे. 1904 ते 1908 या दरम्यानच्या कालावधीमध्ये हॅबरनी ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावला. बॉशने ते सगळं डेव्हलप केलं. सिंपल प्रोसेस काय, सिंपल रिएक्शन आहे. N2 + 3H2 in the presence of catalyst gives the twice NH3. N2 that is nitrogen. नायट्रोजन जर ऍटमॉस्फिअर मध्ये आपण बघितलं तर 78% नायट्रोजन आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे. तो आपल्याला असाच कलेक्ट करता येतो का? नाही. आता सगळ्यांना माहित असलेली पॅन्डेमिक सिच्युएशन मधली गोष्ट ऑक्सिजन. ऑक्सिजन हवेमध्ये आहे, पण ज्यांना ऑक्सिजन लावायला लागला त्यांना त्या ऑक्सिजनची किंमत नाही. त्याच पद्धतीनं नायट्रोजन अबंडंटली अवेलेबल आहे हवेमध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये, पण तो नायट्रोजन आपल्या पिकाला डायरेक्टली घेता येतो का? नाही. त्यासाठी वेगळ्या वेजनी प्रोव्हाइड करावं लागतं आणि त्यामुळं त्या हवेतल्या नायट्रोजनचा कुठेतरी वापर झाला पाहिजे म्हणून हवेतला नायट्रोजन आणि 3H2 हायड्रोजन या दोन्हीची रिएक्शन केली जाते कॅटलिस्ट इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आणि आपणाला जे फायनल प्रोडक्ट मिळतो तो असतो अमोनिया, ट्वाइस अमोनिया. जर तुम्ही बघितले असेल कालची क्लिप तर त्याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आणि हायड्रोजनचे जे 6 मॉलिक्युल्स आहेत हे सगळे कशा पद्धतीने रिॲक्ट होतात आणि 2 अमोनियाचे मॉलिक्युल्स कॅटलिस्टच्या सरफेसवरती कसे तयार करतात हे काल क्लिप मध्ये दाखवले. मी उद्या आणखी तुम्हाला हे दाखवेनच, पण आज तुम्हाला मी मुद्दाम हॅबर आणि बॉशचे हिस्टॉरिकल हे दाखवली. पण आता जर तुम्ही बघितलं तर हे रिएक्शन साधी रिएक्शन आहे. N2 + 3H2 gives twice NH3 in presence of catalyst and 22,800 calories, 95.4 kilojoule जे एनर्जी आहे ती काय होते बाहेर पडते. इट्स अ एक्झोथर्मिक रिएक्शन. ही जी रिएक्शन आहे ही काय आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. पण जर तुम्ही बघितलं तर ही रिव्हर्सिबल रिएक्शन. ज्यावेळी फॉरवर्ड रिएक्शन आहे त्यावेळी ही एक्झोथर्मिक रिएक्शन. ओके. तर ही जी रिएक्शन आहे ही एक्झोथर्मिक रिएक्शन. आता तुमचं ऑनलाईन प्रोसेस चालू आहे सगळ्या किंवा ऑनलाईन सगळं ठीक आहे त्यामुळे काय हरकत नाही. पण रेग्युलरचं जर तुमचं रेग्युलर लेक्चर असेल तर तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या असत्या आणि तशा पद्धतीने करून घेतल्या असत्या. आता सांगणार आहे तशा पद्धतीने होत नाही. हा जो हे जे युनिट आहे हे युनिट कसं शिकायचं आहे तर फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स. फिजिको केमिकल प्रिन्सिपल्स म्हणजे थिओरिटिकल बेसिस जे आहे हे पहिल्यांदा बघून घ्यायचे आणि थिओरिटिकल बेस बघून झाल्यानंतर ऍक्च्युअल रिएक्शन्स जे आहेत किंवा ऍक्च्युअल प्रोसेस जे आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने होतात ते डायग्राम वरून बघायचं. म्हणजे फिजिको केमिकल प्रिन्सिपल हा एक भाग
फिजिको-केमिकल प्रिन्सिपल ऑफ अमोनिया फॉर्मेशन और अमोनिया प्रोडक्शन हा एक भाग असेल. ओके, फिजिको-केमिकल प्रिन्सिपल म्हणून. आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया प्रोसेस बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस हा दुसरा भाग असेल. ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने होते ते. सो फिजिको-केमिकल प्रिन्सिपल जे आहे, फिजिको-केमिकल प्रिन्सिपल, यामध्ये ही रिएक्शन लिहिणं एक्सपेक्टेड आहे. काय रिएक्शन आहे? N2 गॅसेस फॉर्म मध्ये हवेमधलं घेतलं जाते, प्लस 3H2 गॅसेस फॉर्म मध्ये हे हवेमधलं घेतलं जात नाही. हायड्रोजनचे सिलेंडर जोडले जातात. नायट्रोजन हवेमधला घेतला जातो, पण हायड्रोजनचे सिलेंडर जोडले जातात. ओके, कारण हायड्रोजन जो हवेमध्ये आहे तो एवढ्या क्वांटिटीत उपलब्ध नाहीये आणि तो त्या प्रोसेसला तसा अवेलेबल होऊ शकत नाही. पण हवेमध्ये 78% अमोनिया 78% नायट्रोजन प्रेझेंट आहे, तो इथं वापरलेला आहे. N2 गॅसेस फॉर्म मध्ये प्लस 3H2 गॅसेस फॉर्म मध्ये रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ट्वाइस NH3 गॅसेस फॉर्म मध्ये तयार होते. इथं प्रोडक्ट गॅसेस फॉर्म मध्ये तयार होतो. तुम्ही अमोनिया वापरता तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो, लिकर फॉर्म मध्ये असतो. सो दिस इज द फिजिको-केमिकल प्रिन्सिपल. थिअरॉटिकल भाग हा आहे आणि इंडस्ट्रियल भाग वेगळा आहे. त्याचे कारण असं आहे की इथं जरी तुमची रिएक्शन अशी होत असली तर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला अमोनिया गॅस नकोय, अमोनिया लिकर फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे. सो पार्ट सेकंड विल बी डिफरंट. This reaction is reversible and forward reaction is exothermic. आणि यामध्ये काय होत आहे तर जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम जो आहे तो फायनल प्रोडक्टचा व्हॉल्यूम डिक्रीज होतो. म्हणजे काय? N2 सिंगल आहे नायट्रोजन, 1 व्हॉल्यूम, प्लस 3H2 3 व्हॉल्यूम आहेत त्याचे H2 चे म्हणजे हायड्रोजनचे. 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन प्लस 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन हा भाग झाला रिएक्टंट. हा भाग झाला इथला रिएक्टंटचा. आणि प्रोडक्ट जो आहे तो 2NH3 म्हणजे 2 भाग 2 व्हॉल्यूम्स ऑफ अमोनिया. द मॅक्सिमम यील्ड दिस रिएक्शन is the forward. If we consider its forward reaction, then it is exothermic and it is decreased in volume. याचा व्हॉल्यूम काय होतो? डिक्रीज होतो. The maximum yield of ammonia would be obtained by Le-Chatelier's principle and deciding the optimum reaction conditions. इथं जर बघितलं तुम्ही तर ही रिएक्शन फॉरवर्ड रिएक्शन व्हावी, इथला व्हॉल्यूम वाढावा, यासाठी ली-चॅटलियर्स काय केलं जातं? प्रिन्सिपल अप्लाय केला जातो आणि त्यासाठी ऑप्टिमम कंडिशन्स ज्या रिएक्शनच्या आहेत त्या काय केल्या जातात? डिसाइड केल्या जातात. इथं या कंडिशन्स माहिती असणं गरजेचं आहे. या युनिटच्या खाली जर समजा ऑब्जेक्टिव्ह मध्ये ह्या रिएक्शन्स वरती ऑब्जेक्टिव्ह सगळ्या फिजिको-केमिकल्स वरती ऑब्जेक्टिव्ह जरी नसले तरी तुम्हाला प्रत्येक केमिकल्सचा फिजिको-केमिकल्स प्रिन्सिपल किंवा ज्या कंडिशन्स आहेत त्या माहीतच पाहिजे. म्हणजे कशा? मी सांगणार आहे तुम्हाला नेमकं काय कसं काय माहित असेल पाहिजे, त्याबद्दल पुढे जाता बोलू. पहिल्यांदा प्रोसेस ज्यावेळी आपण कन्सिडर करतो त्यावेळी आहे ते आहे टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. Since this forward reaction is exothermic, okay, decrease in temperature should favor the formation of ammonia, but it is decrease the rate of reaction. इथं टेम्परेचर जरी डिक्रीज होत असलं, एक्झोथर्मिक असलं, हे जरी असलं तरी यामुळे होतंय काय तर रिएक्शनचा रेट काय होतो? डिक्रीज होतो. जसं टेम्परेचर डिक्रीज होईल तसं जे रिएक्शन रेट आहे तो डिक्रीज होत जातो. सो टू एनहान्स द रिएक्शन रेट सुटेबल कॅटलिस्ट मस्ट बी युज्ड. तो कुठला आहे तुम्ही सांगणार आहे? काल तुम्ही क्लिप मध्ये बघितलाय तो
आयर्न आहे तो तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आयर्न कॅटलिस्ट वापरला पाहिजे आणि एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड ऑप्टिमम टेम्परेचर ऑब्झर्व किती झालेला आहे 500 to 550 डिग्री सेल्सिअस. 500 ते 550 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर त्याला रिक्वायर्ड आहे. रिएक्शन जरी एक्झोथर्मिक असली तरी. तर बसा 5 मिनिट राहिली. रिएक्शन जरी हे असली पण टेम्परेचर जोपर्यंत त्याला दिलं जात नाही तोपर्यंत त्याचा रिएक्शनचा रेट वाढला जात नाही. इंडस्ट्रीमध्ये ज्या ज्या वेळी आपण एखादी प्रोडक्शन बघतो, प्रोडक्शन केलं जातं त्यावेळी ही सगळी जी गोष्ट असते ही सगळी गोष्ट ही इकॉनॉमिकल रिलेटेड असते. शुगर इंडस्ट्रीचं आपण बघितलं तिथं ऊसाची एक साधी जी चुई असते आपण म्हणतो वरचं फायबर जे आहे ते तेवढी चुई ते सुद्धा बाहेर टाकली जाते. ते बगॅस सुद्धा कलेक्ट केलं जातं. त्या सगळ्या बगॅसचा पूर्ण वापर केला जातो. इथं सुद्धा जर का टेम्परेचर देऊन म्हणजे न देता जर आपण रिएक्शन केली तर रिएक्शन होणार आहे, नो डाऊट. पण रिएक्शन जरी झाली तर त्या रिएक्शनची यील्ड मात्र कमी आहे. का? कारण टेम्परेचर त्याला गरजेचं आहे आणि त्यामुळे 500 ते 550 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर त्याला गरजेचं आहे. ते देणं गरजेचं आहे आणि ते दिलं जातं. पुढचा महत्वाचा पॉइंट म्हणजे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट formation of ammonia at low temperature can be achieved by the use of suitable catalyst. Finely divided iron together with the small amount of the molybdenum as a promoter is used as an effective catalyst that increase the reaction rate. Catalyst म्हणजे काय? तर कॅटलिस्ट म्हणजे जो त्या रिएक्शन मध्ये भाग घेऊन त्या रिएक्शनचा स्पीड वाढवतो, यील्ड वाढवतो आणि ऍट द एंड सेपरेट राहतो. फायनल प्रोडक्ट मध्ये त्याचा कुठेही काही संबंध राहत नाही. त्याला म्हटलं जातं कॅटलिस्ट. कॅटलिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिरो हिरोईन तुमच्या पिक्चर मध्ये बघत असतात त्या हिरो हिरोईनच्या सपोर्टसाठी जो मित्र परिवार असतो तो मित्र परिवार काय करतो, एक दोन पिक्चर मध्ये पण सीन आहे बघा, बहुतेक तुम्ही बाळाचे बाप ब्रह्मचारी पिक्चर होईल का अशोक सराफचा, तर त्या पिक्चर मध्ये दोघांच्या ज्या लव्ह स्टोरी आहेत अशोक सराफची आणि लक्षाची, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या मित्रानं त्या काय केलंय कॅटलिस्टचा रोल प्ले केलाय. लक्ष्मीकांत बेर्डेला जो त्याचा होणारा सासरा असतो तो काय कंडिशन घालतो की माझ्या मुलीला त्याच मुलाशी लग्न करायला परमिशन देईन की ज्याला योगा चांगला येत असेल. तर बाळाचे बाप ब्रह्मचारी पिक्चर तुम्ही बघा, लक्ष्मीकांत बेर्डेने योगा कसा केलाय ते कॅटलिस्ट ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये भाग घेतो. पण ज्यावेळी फायनल प्रोडक्ट आहे, फायनल रिझल्ट आहे, त्यावेळी तो बाजूला असतो आणि रिएक्शन फॉरवर्ड होतं. असंच चालत असतं. कॅटलिस्ट फार इम्पॉर्टंट आहे डे टू डे लाईफ मध्ये पण आणि रिएक्शन मध्ये. इथं गोष्ट लक्षात ठेवायची कुठली, रिएक्शन N2+3H2 gives twice NH3, टेम्परेचर 500 to 550 डिग्री सेल्सिअस. पुढची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कॅटलिस्ट, फाइनली डिवाइडेड आयर्न टुगेदर विथ द स्मॉल अमाउंट ऑफ मॉलिब्डेनम. एवढं लक्षात राहत नसेल तर लक्षात ठेवायचं आयर्न. पुढचा प्रिन्सिपलचा भाग आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर. टेम्परेचर झालं, आता प्रेशर. By applying the law of mass of action to above reaction, the term partial pressure we have. आता इथं ही जी रिएक्शन आहे या रिएक्शनला काय, जर रिएक्शनला लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन जर आपण अप्लाय केला इन टर्म्स ऑफ पार्शल प्रेशर तर आपणाला अशा पद्धतीनं ही रिएक्शन मिळेल. ही रिएक्शन पार्शल प्रेशरच्या याच्यामध्ये असल्यामुळे अशा पद्धतीने मिळेल. ओके, हे इकडे राहतं, इकडनं इकडे खाली घेतलेलं आहे प्रेशरच्या साठी. हे लिहून दाखवायला बरं पडलं असतं, आता फळा नाहीये तुम्हाला सगळ्या गोष्टी थोड्याशा ऑनलाईन बघा. डायरेक्ट रिएक्शन बघा, केपी इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट.
as forward reaction results with the decrease in volume 2NH3 मिळते ना, त्यामुळे पी स्क्वेअर झालं इथं आणि 3H2 वापरते त्यामुळे इथं P3 आहे. तर above equation it is possible to draw a conclusion that higher pressure favors the formation of ammonia. हे प्रेशर हे जर इथं तुम्ही ह्याचं साइन टाकलं कशाचं फेवरचं काय फेवर नव्हतं पण काय म्हणतात त्याला लक्षात येईल सॉरी. तर तुमच्या लक्षात येईल की जेवढं प्रेशर वाढेल तेवढं अमोनियाचं प्रेशर इथं प्रोडक्शन वाढणार आहे. प्रेशर जेवढं वाढेल तेवढं अमोनियाचं प्रोडक्शन वाढणार. प्रपोर्शनचं डायरेक्टली प्रपोर्शन अमोनिया प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द अमोनिया. लक्षात आलं. सो experimentally it is observed that at given temperature yield of ammonia increases with increase in pressure आणि इथं सुद्धा आपल्याला दिसतंय. in practice process is सर समोर आहे process operated from 200 to 1000 atmosphere. तुम्ही प्रेशर इथं लक्षात ठेवायचं आहे ते 200 atmosphere. ओके. कॉन्सन्ट्रेशन अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन इन दिस डायरेक्शन. आता हा रेग्युलरचा लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन हे केला अप्लाय केला तर म्हणजे इथं रेग्युलरचा लॉ ऑफ मास ऑफ ऍक्शन असा अप्लाय होणार. हा पार्शियल प्रेशर मध्ये होता, हा रेग्युलरचा आहे. तर मॅक्सिमम यील्ड ऑफ अमोनिया कॅन बी ऑब्टेन बाय पासिंग रिएक्टिंग नायट्रोजन अँड हायड्रोजन गॅसेस ऍट प्रोपोर्शन 1:3. कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं तर याचं 1 हा एक भाग आहे आणि हा 3 भाग आहे. रिएक्शन वरून सुद्धा ही गोष्ट आपल्याला सांगता येते. हे बघा हे 1 व्हॉल्यूम आणि हे 3 म्हणजे 1:3. मग कॉन्सन्ट्रेशन 1:3 काय राहतं याचं दोन्हीचं प्रपोर्शन जे आहे ते 1:3 राहते. रेट ऑफ फ्लो जे आहे म्हणजे कॉन्टॅक्ट टाइम, the conversion reaction depends upon the contact time of reacting gases with catalyst. Hence, to go with the good conversion, these gases are recirculated over the catalyst repeatedly. Repeatedly over the catalyst काय केले जातात हे gases recirculate केले जातात to get the maximum yield. आता ज्या गोष्टी मी तुम्हाला आता म्हटलं की या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे त्या 4 गोष्टी इथं दिलेल्या आहेत. त्या 4 गोष्टी इथं काय आहेत? टेम्परेचर 500 ते 550 डिग्री सेल्सिअस, प्रेशर 200 ते 250 एटमॉस्फियर, कॅटलिस्ट फाइनली डिवाइडेड Fu विथ प्रोमोटर. प्रोमोटर काय आहे इथं? मॉलिब्डेनम. ओके. पण किमान ज्यांना अजिबात लक्षात राहत नाही असं वाटतंय त्यांनी किमान आयर्न लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना व्यवस्थित लक्षात राहतंय त्यांनी फाइनली डिवाइडेड Fu विथ प्रोमोटर मॉलिब्डेनम हे लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रपोर्शन ऑफ रिएक्टिंग गॅसेस इज नायट्रोजन and H2 is 1:3. Okay. So this is the Haber process physico-chemical principle. काय शंका असेल तर विचार.